नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ऋषी आणि तुम्ही बघताय ऋषी सुतार ब्लॉग। फुलं आता व्यवस्थित स्प्लिट केल्यात। आता याचा हार तयार करूया। तर बघूया काय येतोय काय करायला, कारण पहिल्यांदा करणार आहे। या अशा पद्धतीनं जरा हार करायला चालू आहे। बघूया hours later. असा काहीतरी हा हार आता झालाय। नंतर गाडीला लावून बघूया कसा वाटतोय, मग आपल्याला समजणार कसा आहे हार। आणि हार करताना छोटा हार गणपतीला घालायला गेलाय, कमेंटमध्ये सांगा कसा झालाय। तेव्हा जे मी म्हणत होतो विंडशील्ड बसवायची होती, तर त्याला हे असं प्रकारचं ब्रॅकेट केलंय, त्याच्यामुळे हे आपलं विंडशील्ड फिट झालंय। समोरून काहीतरी असं दिसतंय। तीन ते 4 तास लागले हे बनवायला। आजच पाऊस नाही आहे, जायला लागलोय तुळजापूरला। तर गाडी आणालोय मागं, कारण परवाची पाण्याची कॅन आणलेली, तर ते आता घरात काढून ठेवायचे, कारण बॅगा ठेवायच्यात मागं डिकीत। आणि आज ऊन पण आहे, मस्त ऊन पडलंय। तर गाडी आता मी घराच्या इथं आणून लावतो। परवा पाण्याचे जार आणले ते हे असं मी आता घरात आत ठेवतो। 2000 years later. पण जो हार तयार केलेला तो आता गाडीला बसवायचा टाईम आला आहे। बोनट खोलून घेतो, म्हणजे हार आपला हात बसतो व्यवस्थित। बोनट खोललोय, हार तेवढा बसवून घेतो। तर आपण जो हार केलेला तो आता एकदम परफेक्ट बसलाय। फक्त आतला गणपतीचा हार थोडा घालतो। गणपतीचा पण हार जरा मोठा झालाय, पण क्वालिटी बसलाय। सगळं साहित्य आता ठेवलंय सगळं। 2 दिवसासाठी जायलोय खरे, एवढा बोजा। हां, मम्मीने सकाळी नाचण्याची आंबेल केलेली आणि उरल्या म्हणून मला आता प्याय दिली नाही जराशी। तर मी आता चाललोय गाडीत, गाडी खाली घेऊन जातो, म्हणजे घरातली डायरेक्ट घेऊन बसतो। सोबत आपल्या दवा पाणी घ्यायलाच लागतंय, कारण डोळ्याला अंधुरळी उठलेली गेली। गाडी चालवणारा मी एकटाच आहे, मी सोडून दुसरं कोण नाही आहे आमच्या घरात। तर पप्पा चालवतात का, पप्पांना देत नाही चालवायला। गणपती बाप्पा मोरया म्हणून कायमप्रमाणे गाडीला स्टार्टर मारायला। आमची ट्रिप आता चालू झाली आतापासून। हो बघा की, गणपती बाप्पा मोरया चालायचं आता। तर आत्ताच पप्पानी हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्र म्हटलंय। कुठं पण लांब जाताना पप्पा पहिला मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसा म्हणतात, त्यामुळे त्यांनी ते म्हणून आता त्यांचं झालंय। तर आता चाललोय मी। तर आता फ्यूल भरायला थांबलोय। पंपावर आपल्याला डॉगीश भाई भेटल्यात, अजूनही काय तिकडे। जा आता, जा आता, आम्ही जातो काय ना तुळजापूरला, अक्कलकोटला। तर एवढ्याचे पेट्रोल टाकले, तर आता येऊन पोचलोय कोल्हापुरात। ताईला सोडायला, ताईची बॅग ठेवायला आली। तिची पीजी आहे, पीजी मध्ये तिची बॅग ठेवणार आहे। बॅग आहे तुझी, काढ की बाहेर। 3 hours later. तर आत्ता वाजल्यात 5:45 आणि लागलेली भूक, म्हणून
थांबवली आणि ड्राईव्ह थ्रू केलंय. अगं ही विश्व पंढरीची आहे. कोल्हापुरातनं जी विश्व पंढरी मधनं का नाही ही दिंडी जाते बा. 2000 years later. तर आता सोलापूर जवळ आलोय. तर सोलापूर अजून पण येत ना, तर डायरेक्ट डेस्टिनेशनवर जाऊन तुम्हाला मी भेटतो. तर आता 9:55 झाल्यात आणि आता इथं जेवायला थांबलोय अन्नपूर्णा डायनिंग हॉलमध्ये. आणि घरातल्यांना पण भूक लई लागल्या म्हटल्यावर थांबूयाच म्हटलं. A few moments later. हॉटेलमध्ये आता ज्या जेवलो तिथं कस्टमरची प्रायव्हसी आहे, शूट करू देत नाहीत. त्यामुळे मला शूट करू द्यायला नाही त्यांनी तिथं. त्यामुळे शूटच करायला नाही. आता ब्लॉग पूर्ण बघितला आहे तर ब्लॉगला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे ब्लॉग बघायला रेडी व्हा.